भाई याला नरसिंहाचा अवतार घेऊन न जिंकला 100% तो जिंकणार होता. तो हॅलो गाईज, स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळचे उठलो कॉलेजला जावाला. बाहेर जसा दरवाजा उघडून बघला तर काय पाऊस. तसाच मग डोक्यावर हात मारला आणि परत झोपलो. नंतर गेलो स्कूटीची सर्व्हिसिंग करायला. स्कूटीचा ऑइल बिल चेंज केला, नंतर धुवली तिला. नंतर यो बघा इथं याला बोलतो यम बनवायचा आहे आज. यो स्मिथ त्याला पोजी सांगत होता, बोलतो कशा मार. काय प्रश्न विचारला, काय भांडी घासायला, भांडी पण घसून देशील का? त्याने चप्पलच उचलली डायरेक्ट. अंडरवर्ल्ड में जिक्र यारा के नाम का. तसाच मग झालो रेडी. न गेलो डायरेक्ट कौलुबाईचे देवलान गेलो. तो यो बसलेला चॅटिंग करत. दरवर्षी प्रमाणे आज पण या वर्षी देवलान फॅशन शो होता. यानी बघ कसली वेशभूषा घेतली. भूत झालता पण नाचत भारी होता सगळ्यांसोबत. नंतर आपल्या रसिक बाईने केली सुरुवात नाचाची. त्याने केली सुरुवात तर मग सगळी पोर आपण आली. काय नंतर मी पण गेलो. बरं जाऊ दे, चल जावं तर पाहिजे. तर मम्मी पण आलती. मम्मी पण नाचत होती. हे बघा तुम्ही बघूच शकता. नंतर यो भूत कोण झालता काही समजला तर नाही म्हणा. नाच डेंजर होता. यो बघा समोर कसा नाचतोय. त्याची व्हिडिओ घेता घेता झाली बाईची एंट्री. यो दादा आपलाच आहे. सगळी फोटो करत होती. त्यानंतर बरं मी पाठी राहतो, मी पण गेलो. नंतर बघा मेन गोष्ट ही झालीच पाहिजे 27 गावांच्या गरब्याला. तर 12 वाजलं तर सगळे परत घेतलेला नाचाला. मी पण गेलोच पाहिजे बरं नाचाला. मी काला पाठी राहू. तर थोरा पाठी जाऊन बघला तर यो माणूस बघा अलगच ना लांबचीच नसतंय. चांगलं जर देवलान जाऊन नाच तर नाही ऐकत बघा. नंतर बघताच 12 वाजून 30 मिनिटं झालं न झाली आरतीची वेळ. सगळ्या घेतली आरती करायला. न मग चालू झाला बक्षीस वाटप. न आला बाईचा पहिला नंबर. न बाईला भेटली ट्रॉफी डायरेक्ट. चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होता. भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा तुम्ही नक्कीच.